Good afternoon, student. A warm welcome to online classes. I am Ravikant sir. This is WWSS. Class 5th, subject Marathi. पुनश्च मी तुमचं मराठी ऑनलाईन वर्गामध्ये स्वागत करतो. मी रविकांत सर. आपण पाठ क्रमांक 18 पैशाचे व्यवहार मी हे तुम्हाला समजावून सांगितलं होतं. विविध ठिकाणी पैशाचे व्यवहार होत असतात. ह्या पाठामध्ये आपल्याला व्यवहारिकता जी असते आपली सगळे उठण्यापासून ते आपण झोपेपर्यंत वेगवेगळे व्यवहार करीत असतो ती पैशाची या पाठामध्ये दिली आहे. आपण सकाळी उठल्यापासून दुकानापासून तर दूधवाल्यापासून तर आज भरपूर वस्तू आपल्याला निगडीत असल्याच्या व्यवहारात जाऊन आपल्याला पैसे देऊन ते घ्यावं लागतात. त्यासाठी आपण बाजारामध्ये जातो, भाजीपालेवाली आहे, किराणा दुकान आहे, असे वेगवेगळे ठिकाण. त्या व्यतिरिक्त आपण बँकमध्ये जातो, पोस्ट ऑफिसमध्ये बिल भरायला जातो, इलेक्ट्रिक बिलच्या याच्यामध्ये वीज ऑफिसमध्ये आपण तिथले बिल भरायला जातो. अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण इथे मी तुम्हाला माहिती सांगितली होती. त्यानंतर मी तुम्हाला इथे स्वाध्याय सुद्धा सांगितला होता, बरोबर आहे. आणि हा स्वाध्याय जसं इथे सांगितलं होतं तो स्वाध्याय आपल्या वर्कबुक मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, तर आपण आज वर्कबुक कडे वळतोय. तो स्वाध्याय इथे आहे. तर आपण एकदा मी तुम्हाला पुनश्च तुम्हाला स्टार्ट करतोय. आता इथे बघा, प्रत्येक चित्रात काय दिसतं ते लिहायचं. तुम्हाला स्वतः लिहायचं की चित्रात काय दिसतं. तरी मी समजून सांगतो. आपल्या इथे बँकेचे चित्र आहे. तर मी एक सेंटेन्स लिहून दिलाय तुम्हाला. ही बँक आहे, बँकेत पैसे भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी लोक जातात, बरोबर आहे. आता बाकीचं तुम्हाला तिथे काय दिसतं, तर लोक पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी रांगेत उभे आहेत हे सुद्धा दिसत आहे. एक माणूस पैसे काढून मोजत आहे. त्याच प्रकारे जो पैसे देतात त्याला कॅशियर म्हणतात. कॅशियर पैसे देत आहे आणि त्याच्याच शेजारी पुन्हा एक बँकेचा अधिकारी महिला बसलेली आहे. आपण इतकं लिहू शकतो. तर याच्यामध्ये तुम्हाला तसं लिहायचं आहे. नंबर 2, कशाचं आहे चित्र, हे बाजारामधलं चित्र आहे. आपण बाजारामध्ये आई वडिलांसोबत जात असतो आणि बाजारात जाताना आपण बाजारामध्ये भाजीपाला जी काही महत्वाच्या वस्तू असतात त्या तिथे भरपूर काही असतात ते आपण घेत असतो. तर हे बाजार आहे. ठीक आहे, पहिलं वाक्य झालं. हे बाजार आहे. बाजारातील लोक भाजीपाला घेण्यासाठी येतात आणि शेतकरी आपले भाजीपाले बाजारात विकण्यासाठी येथे आणतात. एक बाई भाजीपाला विकत आहे आणि एक माणूस भाजीपाला घेत आहे. हे चित्राचं वर्णन इथे तुम्हाला करायचं आहे. नंबर 3, हे कुठलं चित्र आहे, तर हे चित्र आहे दूरध्वनी केंद्र. दूरध्वनी केंद्रामध्ये लोक फोनचे बिल भरण्यासाठी येत जात असतात. एक बाई फोनचे बिल भरत. तुमचे जे टेलिफोनचे बिल्स असतात ते दूरध्वनी कार्यालय केंद्रामध्ये भरले जातात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये. ते हे दूरध्वनी कार्यालयामध्ये ती व्यक्ती भरत आहे. त्याच्यानंतर आपण जो काही लोगो असतो त्याच्यावरून आपण ओळखतो. हे फोनचं लोगो आहे म्हणजे हे दूरध्वनी केंद्र, ठीक आहे, टेलिफोनचं ऑफिस आहे. त्याच्यानंतर इथे बघा, इथे पण चिन्ह आहे, ते विजेचे चिन्ह आहे म्हणजे हे वीज कार्यालय आहे. तर एक वीज देयक केंद्र आहे. हे वीज देयक केंद्र आहे. लोक विजेचे बिल भरण्यासाठी येतात. लोक पैसे आणि वीज बिल हातात घेऊन रांगेत उभे होऊन भरल्या जातात. तर तुम्हाला ही माहिती हे लिहायची आहे. त्याच्यानंतर नंबर 4, सॉरी 5, 4 झाले 5. हे कशाचं आहे चित्र, ही एक चप्पल आणि जुत्याची अशी दुकान आहे. इथे लोक जुते चप्पल घेण्यासाठी येतात. एक मुलगा जुते लावून बघत आहे आणि त्याची आई बाकीवर बसली आहे. त्याच प्रकारे तिथे मालक हे आपल्या काउंटरवर बसलेत आणि त्यांचाच एक नौकर हा त्या गिरायकाला जुते दाखवतो. ठीक आहे, एवढं देऊ शकतो. त्याच्यानंतर नंबर 6 आहे. काय म्हणतो 6, कशाचं आहे, पोस्टाचं हे चिन्ह आहे. ठीक आहे, पोस्ट ऑफिस आहे. तर हे एक पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिस फिक्स मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये पत्र घेण्यासाठी किंवा पोस्ट बॉक्स मध्ये टाकण्यासाठी येतात. एक माणूस पत्र घेत आहे. त्या व्यतिरिक्त आपण असं पण म्हणू शकतो इथे एक व्यक्ती विजेचे बिल सुद्धा भरू शकतोय, बरोबर आहे. पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा वीज देयक घेतल्या जातात किंवा पोस्टामध्ये पैसे भरण्यासाठी सुद्धा आपण जाऊ शकतो, पैसे काढण्यासाठी सुद्धा जाऊ शकतो. त्याच प्रकारे पत्रामध्ये स्पीड पोस्ट असतो, कुरिअर असतो, हा पण सर्व्हिस इथे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर नंबर 7 आहे. कशाची दुकान आहे, कपड्याची दुकान आहे. तर
ही एक कपड्याची दुकान आहे. कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घेण्यासाठी जातात आणि एक मुलगा कपडे घेत आहे. त्याच प्रकारे इथे मालक हा कपडेचे पैसे घेण्यासाठी एका काउंटरवर बसलेत आणि त्याचं जे नौकर आहे ते ग्राहकांना कपडे दाखवत आहे असं असेल का. तर तुम्हाला अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 प्रकारचे इथे जिथे पैशाचा व्यवहार होता असं ठिकाणी दाखवले आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. तर हे सगळं तुम्हाला तुमच्या वर्कबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर स्वाध्याय येतो. स्वाध्यायामध्ये काय विचारलंय, बँकेत चालणारे पैशाचे 2 व्यवहार. मी तुम्हाला या अगोदर टेक्स्टबुक मध्ये सांगताना सांगितलं होतं. तर काय सांगितलं होतं, पैसे काढणे, पैसे ठेवणे, त्या प्रकारे दागिने सुरक्षित ठेवणे असं तुम्ही तो लिहायचं. आपण याच्या पहिले पण हे जे काय म्हणतात स्वाध्याय केलेला आहे मी तुम्हाला जेव्हा टेक्स्टबुक मध्ये सांगितलं तेव्हा. त्याच्यानंतर जोड्याजुळवा हे सुद्धा झालंय आपलं. मी तुम्हाला टेक्स्टबुकचं स्वाध्याय सांगितलं तेव्हा सांगितलं पण पुन्हा मी सांगत आहे. स्वाध्यायामध्ये पहिले तर आपण बँकेचे 2 व्यवहार पाहिजे. आता जोड्याजुळवा. जोड्याजुळवामध्ये काय विचारलं, विजेचे बिल भरणे. कुठे भरतो आपण विजेचे बिल, वीज देयक केंद्र. मनी ऑर्डर कुठे करतो, पोस्ट ऑफिस मध्ये. आणि फोनचे बिल दूरध्वनी केंद्र. असं तुम्हाला इथे लिहून घ्यायचं. ठीक आहे. आता पलटी आपण नंतरच्या पेजकडे. त्याच्यानंतर तुम्हाला पेज नंबर 60 हे सुद्धा तुम्हाला झालंय. मी तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये बघा आपण आता जे एक पण प्रश्न मी वर्कबुक मध्ये करत आहे प्रश्न ऑलरेडी टेक्स्टबुक मध्ये झालेले आहेत. पण मी तुम्हाला वर्कबुक मध्ये सुद्धा करायचे आहेत आणि समजून पण सांगतोय. तर इथे काय होतं, बँकेत चालणारा व्यवहार जे बँकेत चालतात त्यांना राईट खून करायची आहे आणि होत नसेल त्याला क्रॉस करायचं आहे. तर बघा पैसे भरणे बँकेत होतो त्याला आपण राईट करू. पैसे काढणे हे सुद्धा बँकेत होते राईट करू. पत्र टाकणे होतो का बँकेत, नाही त्याला क्रॉस करू. चेक देणे बँकेत होतो त्याच्यामुळे राईट. मनी ऑर्डर करणे नाही होत त्याला क्रॉस करू. विम्याची रक्कम भरणे हे सुद्धा नाही बँकेत त्याला सुद्धा क्रॉस करू. दागिने सुरक्षित ठेवणे होतो राईट करणार. चेक वटवणे हे सुद्धा होतो त्याला सुद्धा राईट करूया. वीज बिल भरणे बँकेत होतो. कोऑपरेटिव्ह बँकेत आता हे अधिकार दिले आहेत बँकेत वीज भरलं जातं. हो. कर्ज घेणे हे सुद्धा होतं बँकेत त्याला राईट करूया. दागिने गहाण ठेवणे बँकेत होतं याला सुद्धा राईट. आणि मुदत ठेवीची योजना हे सुद्धा. म्हणजे जर आपण 3 वगळता म्हणजे आपल्याला 12 असे ऑप्शन दिले जे बँकेशी रिलेटेड. 12 पैकी तर 9 हे बँकेत होणारे व्यवहार आहेत आणि 3 फक्त होत नाही. म्हणजेच 9 हे राईट्स येतात आणि 3 व्यवहार होत नाहीत. अशा प्रकारे तुम्हाला इथे सुद्धा करायचं होतं. तर ह्या ज्या मी आता तुम्हाला सांगितलेल्या एक्सरसाइजेस मी तुम्हाला आधीच्या पिरियड मध्ये टेक्स्टबुक मध्ये करून घेतलेले आहेत. त्याच इथे सुद्धा तुम्हाला आता मी समजून सांगितलं आहे. हे सगळं तुम्हाला तुमच्या वर्कबुक मध्ये करायचं आहे आणि नोटबुक मध्ये सुद्धा करायला सॉल्व्ह करायचे. तर मी आशा करतो की मी आता जे समजून सांगितलं आहे ते तुम्ही सगळं होमवर्क तुमच्या वर्कबुक मध्ये करणार आणि नोटबुक मध्ये सुद्धा करणार. आणि झाल्यानंतर याच्या बिल तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवर पाठवायचं. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबतो. नंतर जे उरलेलं जे वर्कबुकचं वर्क आहे आपण नवीन ऑनलाईन वर्गामध्ये करूया. सुप्रभात. आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.